सरसेनापती संताजी घोरपडे स्मारकाचे उपोषण मागे. उपोषणकर्त्यांना सुनावणीची संधी, निर्णय होईपर्यंत हॉलचा वापर कोणीही न करण्याचा आदेश. सरसेनापती संताजी घोरपडे यांचा पुतळा, स्मारक व बहुउद्देशीय सभागृहाचा ताबा ग्रामपंचायतीकडेच राहिला पाहिजे, यासाठी सुरू असलेलं उपोषण आज 5व्या दिवशी मागे घेण्यात आले. सायंकाळी 7 वाजता तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या हस्ते सरबत घेऊन धनाजी सेनापतीकर यांनी उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलं. यावेळी सार्वजनिक बांधकामचे उप अभियंता CA पाटील यांनी उपोषणकर्त्यांना पत्र दिले. आज उपोषणाचा 5वा दिवस होता. सेनापतीकर यांची तब्येत बिघडत चालली होती. उपोषणाच्या ठिकाणी डॉक्टर व आरोग्य केंद्राचे पथक बसून होते. दुपारी सेनापतीकर यांना त्वरित रुग्णालयामध्ये दाखल करण्याची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. याच वेळी ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक यांनी येथे थेट भेट दिली. सेनापतीकर यांची प्रकृती पाहून ते म्हणाले, सामाजिक प्रश्न यापुढेही सोडवता येतील, मात्र उपोषणकर्त्यांचा जीव महत्त्वाचा आहे. मार्ग काढून उपोषण संपवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता, उप अभियंता यांच्याशी वारंवार संपर्क करून त्वरित भेट देण्यासाठी आग्रह धरला. तसेच कोल्हापूर येथे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि माजी खासदार संजय मंडलिक यांनी जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याकडे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर दुपारी हालचाली गतिमान झाल्या. सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार यांनी येथे भेट दिली. यावेळी सेनापतीकर म्हणाले, सार्वजनिक बांधकामच्या श्री पाटील यांनी जनतेची दिशाभूल करू नये. ग्रामपंचायतीचे ठराव काय होते, कागदपत्रे तपासली का, ती खरी आहेत याची खात्री केली का, अशी प्रश्नांची सरबत्ती केली. स्मारक हॉलसह सार्वजनिक राहिले पाहिजे अशी मागणी केली. यावेळी अमरदीप वाकडे म्हणाले, स्मारकाच्या हॉलचा ताबा यापूर्वी वाचनालयाकडे दिला गेला आहे, मात्र याचा अंतिम निर्णय होईपर्यंत केवळ देखभालीशिवाय अन्य कोणत्याही कारणासाठी हॉलचा वापर करायचा नाही, असे वाचनालयाला लेखी पत्र दिल्याचं सांगितलं. तसेच पुढे या बहुउद्देशीय हॉलचा ताबा कोणाकडे द्यायचा याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे सुनावणी होईल, त्यानंतर निर्णय होईल. यानंतर सेनापतीकर यांना सरबत देऊन उपोषण संपले. यावेळी दत्तात्रय वालावलकर, प्रदीप चव्हाण, महेश देशपांडे, परशुराम तावरे, मंगेश कोळी, तुकाराम भारमल, बाबूराव गुरव, अतुल दिवटणकर, मोहन मोरे आदी जण उपस्थित होते.